अडचण कधीही सांगून येत नाहीत. असंच काही विजय सोबत देखील घडलं. अचानक त्याला पैशांची गरज भासली. आतापर्यंत त्याने काहीही बचत केली नाही. मित्र किंवा नातेवाईकांकडून त्याला पैसे घ्यायचे नाहीयेत. मग अशा वेळेला विजय समोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे पर्सनल लोन घेणं आणि दुसरं क्रेडिट कार्ड लोन. अचानक पैशांची गरज पडल्यास कोणता पर्याय निवडावा हे जाणून घेऊया. पर्सनल लोन हे एक असुरक्षित कर्ज आहे. म्हणजेच पर्सनल लोनमध्ये कोणतीही संपत्ती गहाण न ठेवता कर्ज मिळतं. तर दुसरीकडे क्रेडिट कार्डमध्ये एका रकमेपर्यंत तुम्हाला क्रेडिट मिळतं. त्या क्रेडिटचा वापर तुम्ही गरजेनुसार करू शकता. तुम्हाला पैसे किती लवकर हवे आहेत त्यावर पर्सनल लोन घ्यावं की क्रेडिट कार्डचा वापर करावा हे ठरतं. तुम्हाला विमानाचं तिकीट, मेडिकल दुकानाचं बिल किंवा रूमचं भाडं द्यायचं असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. अशावेळी तुम्हाला पर्सनल लोनची वाट पाहण्याची गरज नाही. तसेच किती पैशांची गरज आहे यावरही पर्सनल लोन घ्यावं की क्रेडिट कार्डचा वापर करावा हे ठरतं. तुम्हाला 2 ते 3 लाख रुपयांची गरज असेल तर तुम्हाला एवढे पैसे देणं शक्य होत नाही. त्यावेळी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. लहान रकमेची गरज असल्यास क्रेडिट कार्डचा वापर करून 1 ते 2 महिन्यात पैसे परत करता येतात. व्याजदरावर सुद्धा क्रेडिट कार्ड वापरायचं का पर्सनल लोन घ्यायचं हे ठरतं. क्रेडिट कार्डच्या तुलनेत पर्सनल लोनचं व्याजदर हे बऱ्यापैकी कमी असतं. साधारणपणे पर्सनल लोन हे 11 ते 18% व्याजदराने मिळतं. तसेच व्याजदर हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात. तर क्रेडिट कार्डवरील व्याजदर हे 35 ते 40% असू शकतात. काही वेळा तर 40%पेक्षा जास्तही व्याजदर असतात. क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर 45 दिवसात पैसे भरल्यास तुम्हाला व्याज भरावं लागत नाही. जर तुम्ही या काळात क्रेडिट कार्डचं बिल चुकवू शकले नाही तर मग क्रेडिट कार्ड महागात पडू शकतं. क्रेडिट कार्डमध्ये दर महिन्याला 3 ते 4% व्याजदराने व्याज वसूल करतात. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून खर्च करताना पुढील तारखेपर्यंत संपूर्ण पैसे भरण्याची तयारी असेल तरच खर्च करा. तर दुसरीकडे 5 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला पर्सनल लोन घेता येईल. एवढंच नाही तर तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल जास्त असेल तर तुम्ही पर्सनल लोन घेऊन क्रेडिट कार्डचं बिल भरू शकता. पर्सनल लोनवरील व्याजदर कमी असल्याने क्रेडिट कार्डचं बिल भरल्यास व्याजाचं ओझं कमी होतं. तसेच 5 वर्षासाठी पर्सनल लोनचा कमी व्याजदराचा हप्ता सुरू होतो. पर्सनल लोन असो की क्रेडिट कार्ड दोन्हीही कर्जच आहेत. उधार घेण्यापूर्वी सर्वच गोष्टींचा विचार करा. कमी कालावधीसाठी कमी पैशांची गरज असल्यास क्रेडिट कार्डचा वापर करा. मात्र दीर्घ कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर पर्सनल लोन घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्ड असो की पर्सनल लोन याचा वापर करून गरज नसलेल्या वस्तू खरेदी करू नका.